सर्वांना नमस्कार। सर्वात प्रथम आजचा जो संविधान दिन आपण साजरा करीत आहोत त्या आपल्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबू राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्याबरोबर इतर अनेक जणांनी जे अपरिमित कष्ट घेतले त्या सर्व आपल्या भारताच्या महान सुपुत्रांना मी अतिशय मनापासून वंदन करतो। आज आपल्या महेसो मुलांचे विद्यालय म्हणजे भावे हायस्कूलमध्ये आपण हा कार्यक्रम साजरा करतोय। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक वसावे सर, आपल्या पर्यवेक्षिका लिमये मॅडम, या प्रसंगी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो। कविवर्य वसंत बापट यांनी असं म्हटलंय, शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट, गगन वितळले मेघ निवळले, क्षितिजावरती नवरंग उसळले, त्या क्षितिजावर रक्ताची ये अरुणिम मंगल लाट, शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट। वसंत बापटांनी ही कविता केली होती 15 ऑगस्ट 1947 या दिवसाला उद्देशून। 15 ऑगस्ट 1947 या दिवसाचं महत्त्व आपण कोणीच विसरू शकत नाही, कारण शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर आपल्या प्राणप्रिय अशा भारतभूमीला स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि ते स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद आपल्या सगळ्यांच्या मनातनं ओसंडून वाहत होता आणि त्या आनंदामध्ये ही कविता वसंत बापटांनी लिहिली। पण मित्रांनो, ज्या वेळेला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं ना, त्यावेळेला भारताची अवस्था इतकी अवनत झाली होती की इतिहासामध्ये ज्या देशाचं वर्णन, ज्या देशामध्ये सोन्याचा धूर निघतो, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा, वह भारत देश है मेरा, असं आपल्या देशाचं वर्णन केलं जायचं इतिहासामध्ये आणि ते शब्दशः खरं देखील होतं। त्या देशाची अवस्था इतकी वाईट झालेली होती कारण 150-200 वर्ष इंग्रजांनी आपल्या देशाला पूर्णपणे लुटलं होतं आणि त्याच्यापूर्वी आलेल्या धर्मांध मुस्लिम आक्रमकांनी देखील आपल्या देशाला लुटलेलं होतं आणि आपला देश एका अर्थानं दारिद्र्याच्या एकदम तळापाशी जाऊन पोचलेला होता। आणि हा देश ज्या वेळेला दारिद्र्याच्या तळापाशी जाऊन पोचलेला होता आणि स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्या सगळ्या स्वातंत्र्याच्या धुरीणांच्या म्हणजे नेत्यांच्या मनामध्ये इच्छा अशी होती की आपला देश आता पुन्हा एकदा वैभवाला नेला पाहिजे, आपल्या देशाला पुन्हा एकदा समर्थ केलं पाहिजे आणि आपल्या देशाला सर्व जगामध्ये इतकं मानाचं स्थान करायचं की सगळ्या जगानं एकमुखानं म्हटलं पाहिजे, भारत माता की जय, असा प्रण घेऊन ही सगळी मंडळी काम करत होती। पण हा प्रण घेऊन काम करताना अडचणी काय होत्या? अडचणी अनेक होत्या। मगाशी लिमये मॅडमनी सांगितलं तसं आपल्या देशामध्ये अनेक जाती पाती पंथ भाषा प्रांत संप्रदाय संस्था संघटना धर्म अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि या सगळ्या विविधतेत असलेल्या लोकांना एकत्र ठेवायचं आणि ते एकत्र राहण्यासाठीचं म्हणून एक सूत्र हवं। सगळ्यांनी एका पद्धतीनं राहायला पाहिजे, कुठल्या तरी एका नियमांच्या चौकटीत राहायला पाहिजे, याची रचना करण्याची आवश्यकता होती आणि त्याची रचना करण्याची आवश्यकता होती म्हणून या राज्यघटना समितीची निर्मिती झाली। मित्रांनो, आपण आपल्या घरी राहतो, आपल्या घरी नियम असतात की नाही? मोठ्यांचा आदर केला पाहिजे, छोट्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, वेळच्या वेळी जेवलं पाहिजे, घरामध्ये सण समारंभ कार्य असेल तर त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे, हे सगळे नियम असतात। पण आपल्या घरातले असे नियम कुठे लिहून ठेवलेत का? कोणाच्या भिंतीवरती घराच्या लिहून ठेवलेत का की हे आमच्या घरात वागण्याचे नियम आहेत? नियम क्रमांक 12 नुसार आई तू मला रोज जेवायला वाढलं पाहिजेस गरम गरम, असं कुठे लिहिलं आहे का हो? असं घर चालवण्याचे नियम कुठेही लिहिलेले नसतात, परंतु वर्षानुवर्ष आपल्या सहवासानं आपण ते शिकत असतो। पण आपलं घर सोडून आपण सायकलनं रिक्षानं व्हॅननं बसनं आपल्या शाळेमध्ये येतो। शाळेमध्ये आपल्या जवळपास 1000 विद्यार्थी आपण शिकतो। त्या 1000 विद्यार्थ्यांशी कसं वागायचं, कसं नाही वागायचं, कोणत्या प्रसंगात काय करायचं, याचे नियम मात्र मुख्याध्यापकांच्याकडे लिहिलेले असतात आणि एखाद्या वेळेला एखादी गोष्ट घडते ना त्यावेळेला त्या नियमांच्या आधारे त्या गोष्टीचा निर्णय करावा लागतो। त्यामुळे नियम असतात, काही ठिकाणी ते लिहिलेले नसतात, काही ठिकाणी ते लिहिलेले असतात। त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या सगळ्या नेत्यांच्या मनामध्ये असं होतं की आपल्या देशासाठी लागणारे असे नियम आपण व्यवस्थितपणे लिहून काढले पाहिजेत आणि त्या नियमांच्या आधारावरती इथून पुढे देशानं वाटचाल केली पाहिजे आणि देशानं वाटचाल करून ज्याच्या आधारावरती पुढे जायचं ते नियम लिहिण्याचं काम म्हणजे राज्यघटना समिती। या राज्यघटना समितीची सुरुवात आपल्या स्वातंत्र्याच्या आधीपासून झाली। त्याच्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यामध्ये 1945 मध्ये कॅबिनेट मिशन नावाचं एक मंत्र्यांचं शिष्टमंडळ भारतामध्ये आलं होतं। मंत्र्यांचं म्हणजे इंग्लंडच्या मंत्र्यांचं, कारण इंग्लंडचं आपल्या देशावरती राज्य होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे।
तर त्या कॅबिनेट मिशननं भारतामध्ये येऊन आपल्या नेत्यांशी वाटाघाटी केल्या आणि त्यांनी सांगितलं की आता लवकरच भारताला स्वातंत्र्य द्यावं लागणार आहे आम्हाला. आमची इच्छा नाही खरं तर, असं म्हणाल नाहीत, पण तसं त्यांचा एकूण आविर्भाव होता. पण तुम्हाला स्वातंत्र्य मिळायचं असेल तर आम्ही गेल्यानंतर तुम्ही राहणार कसे. आणि इंग्रजांचा एक पंतप्रधान जो होता त्यांचं नाव विन्स्टन चर्चिल, त्या विन्स्टन चर्चिलनी भारताचा इतका अपमान केला, ते म्हणाले की इंडिया इज नॉट अ नेशन, इंडिया इज जस्ट अ पॉप्युलेशन. ह्या भारतीयांना मोकळं सोडा, 50 वर्षामध्ये यांचा देश खाली आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची एक उद्दाम वल्गना त्यांच्या पंतप्रधान चर्चिलांनी केली होती. माझी फार इच्छा होती की हे पंतप्रधान चर्चिल जे आहेत ना, की गेले अजून पुढे 50-60 वर्ष त्यांनी जगायला पाहिजे होतं आणि त्यांनी बघायला पाहिजे होतं की 2020, 22, 23 या वर्षांमध्ये भारतीय वंशाच्या एका माणसानं इंग्लंडचा पंतप्रधान म्हणून काम केलं. जे इंग्लंडचे लोक भारताला नावं ठेवत होते ना की तुम्ही तुमचा देश चालू शकणार नाही, त्याच भारतीय वंशातल्या एका माणसानं इंग्लंडचा देश 2-2.5 वर्षांसाठी का होईना चालवून दाखवला. तर सांगायचा मुद्दा असा की एक कॅबिनेट मिशन आलं आणि त्यांनी सांगितलं की आता लागा कामाला. काय लागा कामाला, तर तुम्ही आता नियमावली करून ठरवा. आता त्यावेळेला भारतामध्ये काय परिस्थिती होती, त्यावेळेला भारतामध्ये अशी परिस्थिती होती की भारतामध्ये इंग्रजांचं राज्य तर होतंच, पण इंग्रजांच्या राज्यामध्ये अनेक असे छोटे छोटे भाग होते. ते छोटे छोटे भाग हे तशा अर्थाने स्वतंत्र होते. ते स्वतंत्र होते, त्यांना संस्थान असं म्हटलं जायचं. उदाहरणार्थ आपण जर इकडून साताऱ्याच्या दिशेनं निघालो तर उजव्या हाताला भोर नावाचा एक तालुका आहे. तुम्हाला माहिती आहे का भोर नावाचा तालुका? हां, तर त्या भोरचं एक वेगळं संस्थान होतं. संस्थान होतं म्हणजे तिथले राजेसाहेब स्वतः वेगळे होते, त्यांचा राज्याभिषेक व्हायचा, त्यांचं स्वतःचं मंत्रिमंडळ होतं, त्यांचा सगळा कारभार चालायचा. असं देशामध्ये जवळपास 550 संस्थानं छोटी मोठी होती. मग आपल्या महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं तर भोरचं संस्थान होतं, फलटणचं संस्थान होतं, अशी सगळी वेगवेगळी संस्थानं होती आणि देशभरामध्ये मोठी मोठी संस्थानं होती. या संस्थानांचे नियम वेगळे होते आणि इंग्रजांच्या ताब्यामध्ये जो भारत होता ना, त्याला ब्रिटिश इंडिया म्हटलं जायचं. त्या ब्रिटिश इंडियाचे नियम वेगळे होते. मग आता काय करायचं? मग आता सगळ्यांचे प्रतिनिधी पाहिजेत. एकाच वेळेला कोट्यावधी भारतीयांना एकत्र करता येणार नाही, मग त्यांचे प्रतिनिधी पाहिजेत. आणि मग आता सध्या जशा निवडणुका होतात ना, त्यावेळेला तशा निवडणुका झाल्या आणि काही प्रतिनिधी निवडून आले. मग त्याच्यातले जवळपास 295 प्रतिनिधी जे होते ते ब्रिटिश इंडियामधून आले होते. म्हणजे आपलं पुणे शहर जे होतं ना, ते त्यावेळेला ब्रिटिश इंडियामध्ये होतं, ब्रिटिशांच्या राज्यकारभारात होतं. पण भोरसारखे संस्थानं होते, त्याला प्रिन्सली स्टेट किंवा संस्थानं म्हणतात, त्यांचे पण जवळपास 95-96 प्रतिनिधी होते. असे सगळे निवडून आले. आता सध्या निवडून देण्याची कामगिरी जे करतात मतदार जे असतात, ते मतदार होण्यासाठी काय अट आहे भारतामध्ये सध्या? सांगा बरं, मतदार होण्यासाठी भारतामध्ये काय अट आहे? सांग. करेक्ट, 18 वर्ष पूर्ण पाहिजे. मग तुमचं शिक्षण झालं आहे का, तुम्ही शिकलायत का, तुमच्याकडे पैसे का, गाडी आहे का, असा कुठलाही प्रश्न विचारला जात नाही. 18 वर्ष पूर्ण झाले की तुम्ही मतदार होता. परंतु त्यावेळेला इंग्रजांच्या राज्यामध्ये मात्र ही सोय नव्हती. त्याचे काही नियम होते. साधारणपणे 2 पद्धतीचे नियम होते. एक तर काही जणांच्याकडे, ज्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत, पैसेवाले लोक, संपत्ती असलेले लोक, त्यांना मतदान करता यायचं. आणि दुसरं एक विशिष्ट शिक्षण ज्यांनी घेतलं आहे त्यांना मतदान करता यायचं. त्यामुळे सरसकट मतदानाचा अधिकार नव्हता. आणि ज्या इंग्लंडचं नाव आपण जगभरामध्ये घेतो की हे लोकशाहीचं निर्मिती करणारं राष्ट्र आहे, त्या इंग्लंडमध्ये महिलांना देखील मतदानाचा अधिकार नव्हता 1927-28 पर्यंत. तर या सगळ्या निवडणुका झाल्या 45च्या सुमाराला आणि त्याच्यातून प्रतिनिधी निवडून आले आणि आपली घटना समिती झाली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. ती तयार झाली आणि हे सगळे मंडळी कामाला लागले. आणि ही सगळी सुरुवात झाली 9 डिसेंबर 1945ला. ही सुरुवात झाली 9 डिसेंबर 1945ला ती सुरुवात झाली. आणि काम पूर्ण कधी झालं? 26 नोव्हेंबरला पूर्ण झालं काम 1949ला. म्हणजे जवळपास 3-3.5 वर्ष या सगळ्या घटना समितीनं काम केलं. आणि मग ठरलं की त्या घटना समितीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या लोकांना घ्यायचं. आणि मग सगळे वेगवेगळे लोक निवडून आले होते. आणि त्याच्यातच एक अत्यंत हुशार भारताचा महान सुपुत्र पण निवडून आलेला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते ना, तर ते वेगळ्या पक्षाकडून निवडून आलेले होते. आणि पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद ही सगळी मंडळी वेगळ्या म्हणजे काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेली होती.
परंतु भारताचे दुसरे एक महान सुपुत्र आहेत, त्यांचं नाव महात्मा गांधी. महात्मा गांधी असं म्हणाले की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ना, ते इंग्लंडमधून वकिलीचं शिक्षण घेऊन आलेत. त्यांचा जगभरामधल्या वेगवेगळ्या राज्यघटनांचा खूप मोठा अभ्यास आहे आणि म्हणून यांना आपण अतिशय महत्त्वाची कामगिरी देऊयात आणि आपण त्यांना मसुदा समितीचा अध्यक्ष करूयात, म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी असं त्याला म्हणतात. मसुदा समिती याचा अर्थ काय? मसुदा समिती याचा अर्थ आता बसा आणि आपण चर्चा करून पहिला नियम दुसरा नियम असा लिहू असं म्हटलं तर खूप वेळ जातो. मग त्याच्यात पद्धत अशी असते जगभरामध्ये सगळीकडे, काही जण छोटा एक गट करतात, ते बसून विचार विनिमय करतात आणि ते लिहून टाकतात. नियम क्रमांक 1, 2, 3, 4 असं सगळं लिहून काढतात आणि मग ज्या वेळेला पुढची सभा होते, पुढची बैठक होते, त्याच्यामध्ये ते सांगतात की नियम क्रमांक 1 याच्याबद्दल कोणाला काही सूचना आहेत का? मग ते सांगतात याच्याबद्दल सूचना आहे किंवा नाही आणि अशी चर्चा करत करत पुढे जातात. तर त्या घटनेचा मसुदा लिहिण्याचं काम ज्या समितीकडे होतं त्या समितीचे अध्यक्ष होते आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्याबरोबर अजून 6 सदस्य होते. पण एकूण ह्या 2.5-3 वर्षाच्या कालावधीमध्ये असं झालं, या 7 जणांच्या मधले 1 जणांचं निधन झालं. दुसरे जे होते ते बराच वेळ परदेशातच असायचे. तिसऱ्यांचे म्हणायचे प्रकृती बरी नाही त्यामुळे मी दिल्लीला येऊ शकत नाही, असे तिसरे येऊ शकले नाहीत. असे जवळपास ह्या 7 जणातले 5-6 जणं काही ना काही कारणासाठी त्या कामासाठी येऊच शकले नाहीत आणि त्यामुळे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं काम केलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणूनच त्यांना आपण योग्य अर्थानं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतो. काय केलं बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी? तर त्यांनी अभ्यास केला. आता आपण अभ्यास करतो, किती पुस्तकांचा अभ्यास करतो आपण एका वेळेला सांगा बरं? आपल्याला किती विषय आहेत? 8 विषय आहेत. म्हणजे आपण 8 विषयांपैकी पुस्तक नसलेले पण 1-2 विषय आहेत आपल्याला, बरोबर का नाही? हां, तर साधारणपणे 6 किंवा 7 पुस्तकांचा आपण एका वेळेला अभ्यास करतो. केवढी असतात पुस्तकं आपली? एवढी पुस्तकं असतात, 50-100 पानाची पुस्तकं असतात. तर बाबासाहेब आंबेडकरांनी किती घटनांचा अभ्यास केला? तर वेगवेगळे लोक सांगतात की जगभरामध्ये 60पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनांचा त्यांनी अभ्यास केला. त्यामुळे एवढा प्रचंड अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आणि त्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार केला आणि याला एक आधार होता. तो आधार असा होता की इंग्रजांनीच साधारणपणे 10 वर्षापूर्वी म्हणजे 1935मध्ये एक इंडिया लॉ नावाचा एक कायदा आणलेला होता आणि त्या कायद्याच्या पण काही तरतुदी होत्या. त्याचा पण अभ्यास बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केला आणि या घटना समितीमध्ये चर्चेला सुरुवात झाली. मग त्या घटना समितीमध्ये सर्व प्रकारचे लोक होते, बहुतेक सर्व धर्मांचे लोक होते, सर्व राज्यांचे लोक होते आणि सर्व महत्त्वाच्या किंवा जास्त प्रमाणात ज्या भाषा बोलल्या जातात त्या भाषा बोलणारे पण लोक होते आणि असे सगळे लोक त्याच्यामध्ये चर्चेला सुरुवात झाली. प्रत्येकाचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा होता आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींच्याकडे बघत होता आणि त्याला सूचना सांगत होता. आता या दरम्यानच्या काळामध्ये काय झालं? मी सांगितलं की 6 डिसेंबर 1945ला सुरुवात झाली आणि 15 ऑगस्ट 1947ला काय झालं? भारताला काय मिळालं? स्वातंत्र्य मिळालं. आणि मग त्यावेळेला भारतापुढे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला की इंग्रजांनी जाताना काय केलं होतं? इंग्रजांनी जाताना अतिशय लबाडीनं म्हणा, धूर्तपणानं म्हणा, अति हुशारीनं म्हणा, अति शहाणपणानं म्हणा, तुम्ही काय विशेषण द्याल ते तुम्ही ठरवा, पण त्यांनी असं केलं होतं की त्यांनी भारतामध्ये ही जवळपास जी 550 संस्थानं होती ना, त्यांना सांगितलं होतं तुम्हाला पाकिस्तानात जायचं आहे तुम्ही पाकिस्तानात, तुम्हाला भारतात राहायचं आहे तुम्ही भारतात राहा, तुम्हाला स्वतंत्र राहायचं आहे तुम्ही पाहिजे तसं राहा. आता कल्पना अशी करा की आपला देश म्हणजे एक माणूस आहे, पूर्ण अखंड माणूस आहे, अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, आणि त्या देशाच्या शरीरावरती असे छोटे छोटे तुकडे ते स्वतंत्र आहेत. ते म्हणतात मी पाहिजे तसं करणार. मी मेंदूनी सांगितलं की दोन्ही हात वरती करा तर डावा हात वर म्हणतो मी वरती जाणारच नाही, उजवा हात गेला तर जाऊ दे. असं चालेल का? असं चालणार नाही. आणि म्हणून भारताचे आणखीन एक महान सुपुत्र असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी केली आणि या जवळपास 550 पैकी सर्व संस्थानं, 3-4 जर संस्थानं सोडली, हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर यासारखी जर संस्थानं सोडली, तर त्या सगळ्या राजेसाहेबांना त्यांनी बोलवलं. फलटणच्या राजेसाहेबांना बोलवलं, भोरच्या राजेसाहेबांना बोलवलं, आणखीन जयपूरच्या राजेसाहेबांना बोलवलं, खेतडीच्या बोलवलं, असं सगळ्यांना देशभरातल्या बोलवलं. त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना समजावून सांगितलं की भारतामध्ये सामील होण्यामध्ये तुमचं हित आहे. आणि हे सगळ्या मंडळींनी मोठ्या अंतःकरणानं ते मान्य केलं आणि भारत एकसंध झाला
आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांना आपण जे लक्षात ठेवतो ते भारताचे एकात्मिक भारत घडवणारे महापुरुष म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण एकता दौड जी साजरी करतो ती यासाठी करतो. असं सगळं त्या घटना समितीमध्ये काम सुरू झालं आणि त्याच्यामध्ये चर्चा सुरू झाली. प्रत्येक मुद्द्यावर चर्चा, प्रत्येक गोष्टीवरती चर्चा, सर्व बाजूनी चर्चा, असं करत करत सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. आणि जवळपास 3 वर्षाच्या त्या कार्यक्रमानंतर ती घटना समितीतली घटना जी आहे ती मान्य झाली. त्या घटना समितीच्या कामकाजाला सुरुवात झाली 9 डिसेंबरला आणि त्यानंतर 3-4 दिवसामध्ये 13 डिसेंबरला भारताचे पंतप्रधान त्यावरचे ठरलेले होते पंडित जवाहरलाल नेहरू. ते 45च्या कायद्यानुसार पंतप्रधान झालेले होते आणि त्यांनी एक ठराव मांडला आणि तो होता उद्दिष्टांचा ठराव. म्हणजे ही घटना आम्हाला कशासाठी पाहिजे याचा ठराव मांडलेला होता आणि त्या ठरावाला सर्व घटना समितीतल्या सदस्यांनी एकमताने मान्यता दिली आणि त्या ठरावामध्ये महत्त्वाच्या गोष्टी ठेवलेल्या होत्या. अशी सगळी चर्चा झाली आणि 26 नोव्हेंबर 1949ला आपण ही घटना स्वीकृत केली आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती मात्र आपण सुरुवात केली 26 जानेवारी 1950 पासून. काय बरं हे 2 महिने पुढे जाण्यामध्ये काय कारण होतं तर 26 जानेवारी 1931 या दिवसाला 26 जानेवारी 1930 या दिवसाला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक फार महत्त्व आहे. काय महत्त्व आहे तर त्या काळामध्ये जी राष्ट्रीय काँग्रेस होती, काँग्रेस चळवळ ज्याला आपण म्हणतो, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल अशी सगळी मंडळी ज्याच्यात काम करणार होती, त्या काँग्रेसची अधिवेशनं जी व्हायची ती 25, 26, 27 डिसेंबर म्हणजे नाताळची सुट्टी असते ना साधारण त्या दिवसात व्हायची. आणि 1929 साली आज ते शहर पाकिस्तानमध्ये पण त्यावेळी ते भारतामध्ये होतं, लाहोर या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं आणि पंडित नेहरू त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, पंडित जवाहरलाल नेहरू. आणि त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या मंडळीने असं ठरवलं होतं की 26 जानेवारी 1930 हा आमचा स्वातंत्र्य दिन आहे म्हणून आम्ही साजरा करणार. आणि 26 जानेवारी 1930ला देशभरामध्ये सगळ्या मंडळींनी तो आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केलेला होता. पण 26 जानेवारी 1930ला भारत स्वतंत्र झाला होता का? नाही. भारत स्वतंत्र कधी झाला? 15 ऑगस्ट 1947ला. पण त्या 26 जानेवारीचं महत्त्व आहे आपल्यासाठी हे लक्षात घेऊन सगळ्यांनी असं ठरवलं की ठीक आहे 26 जानेवारीला स्वातंत्र्य नाही मिळालं आपल्याला, पण 26 जानेवारी या दिवसाचं महत्त्व स्वतंत्र भारतामध्ये कायम राहिलं पाहिजे म्हणून 26 जानेवारीपासून आपली राज्यघटना आपण अंमलात आणायची आणि त्याला म्हणायचं प्रजासत्ताक दिन. त्याला काय म्हणायचं? सत्ताक दिन. आणि म्हणून 26 जानेवारी 1950ला आपली राज्यघटना अंमलात आणण्यात आली, असं त्याचं इतिहासाचं कारण आहे. आता राज्यघटनेमध्ये काय आहे, जसं शाळेची जर तुम्ही नियमावली बघितली तर शाळेच्या हद्दीचं वर्णन केलं असतं. ही एवढी कंपाऊंडची भिंत बांधली आहे, त्याच्यामध्ये जी आहे ती शाळा आहे, मग त्याच्यामध्ये मैदान आहे, त्याच्यात ही इमारत आहे, त्यात ती इमारत आहे, ती इमारत आहे, असं सगळं वर्णन केलेलं असतं. तसं आपल्या राज्यघटनेमध्ये या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं आहे. म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये भौगोलिक गोष्टींचं वर्णन केलेलं आहे की भारत म्हणजे काय याचं भौगोलिक वर्णन केलं आहे. मग त्या काळामध्ये जे भारतातली राज्य होती त्या राज्यांचं जवळपास 15 राज्य त्यावेळेला होती. एवढी राज्य आजच्यापेक्षा कमी होती. 15 राज्यांचं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग पुढे जोडलेला होता. त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा पुढे जोडलेला होता की ज्यांना स्वतःहून भारतात सामील होण्याची इच्छा आहे असे सुद्धा भारताचा घटक म्हणून जमा होतील. आता हे केवढं मोठं काम होतं, कारण 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला जम्मू काश्मीर भारतामध्ये सामील झालेलं नव्हतं. ते सामील झालं नंतर अजून 2-3 महिन्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये झालं. 25-26 ऑक्टोबर असा त्याचा दिनांक येतो. म्हणजे घटनाकारांना हे माहिती होतं की ज्यांना भारतात यायची आहे इच्छा त्यांना पण भारतात घेतलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये भारताच्या वेगवेगळ्या गोष्टींचं वर्णन केलं आहे. मग भारतीय लोक कुणाला आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देऊ शकतील, कसा निवडून देऊ शकतील, मग त्याच्यातनं कोण खासदार होईल, संसद कशी तयार होईल, पंतप्रधान कोणाला म्हणलं जाईल, राष्ट्रपती कसे होणार, सर्वोच्च न्यायालयाचं काम काय, त्याच्यानंतर जे कार्यकारी मंडळ ज्याला आपण म्हणतो म्हणजे सगळी सरकारी यंत्रणा IAS, IFS हे सगळे जे अधिकारी ज्याच्यामध्ये येतात त्याची निर्मिती केली. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या आणि ती घटना आपण आपल्या देशाची स्वीकारली. या घटनेची वैशिष्ट्ये काय तर जगामध्ये सगळ्यात मोठी लिहिलेली राज्यघटना आपल्या देशाची आहे. ज्या वेळेला लिहिली गेली त्यावेळेला जवळपास त्याच्यामध्ये 350 कलमं होती. आज रोजी ती कलमं पोचली 470मध्ये.
आता आपण असं आहे की आपण जन्माला येतो त्यावेळेला आपलं काहीतरी एक वजन असतं. पुढे आपण 2 वर्षाचे 5 वर्षाचे झालो त्यावेळेला वजन आपलं तेवढंच असतं का? नाही. आपण 15 वर्षे झालो वजन तेवढंच आहे का? नाही. जसं आपण वाढत जातो तसं ते वजन देखील वाढत जातं माणसाचं आणि वय वाढत जातं. तसं आपल्या राज्यघटनेबद्दल पण आपल्याला म्हणता येईल की जसं जसं आपल्याला अनुभव येत आहेत, जसं जसं आपल्या पुढे प्रसंग येतात तसं त्या घटनेमध्ये आपण कलमांची भर टाकत चाललो आणि जी घटना आपण स्वीकारलेली होती त्याच्यापेक्षा जास्त कलमं सध्या आली आणि ती साधारणपणे 470 कलमं आहेत. आता ही सगळी तुम्ही नंतर केव्हा तरी सवडीनं वाचा, परंतु त्याच्यातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 2 महत्त्वाच्या गोष्टीमध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हक्क. आपण आज सकाळी घटनेच्या उद्देशिकेचं वाचन केलं. आपल्या भारतामध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहे. कशाचं स्वातंत्र्य आहे? आपल्याला आचार, विचार, व्यवहार, संचार या सगळ्याचं स्वातंत्र्य आहे. धर्म, श्रद्धा या सगळ्याचं स्वातंत्र्य आहे. पूर्वी भारतामध्ये दुर्दैवानं असं झालं की भारतामध्ये आपणच आपल्या बांधवांच्यावरती अन्याय अत्याचार केले आणि हा अन्याय अत्याचाराचा इतिहास पुसून टाकला भारताने आणि आपण सगळ्यांना अधिकार दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यघटनेने एकदम पहिल्या फटक्यामध्ये किंवा पहिल्या टप्प्यामध्ये सर्व स्त्रियांना देखील मतदानाचा अधिकार दिला. म्हणजे 1945च्या कायद्यानुसार ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये स्त्रियांना मतदान करता आलेलं नव्हतं. कारण काय? त्या शिकलेल्या पण होत्या त्यातल्या काही स्त्रियांच्याकडे पैसे पण होते, पण तरी त्यांना अधिकार नव्हता कारण त्या स्त्रिया होत्या. आता स्त्री होण्यामध्ये त्यांची चूक काय आहे? त्यांची चूक काहीच नाही. निसर्गाची ती सगळी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. असा भेदभाव अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं भारतामध्ये दुर्दैवानं होता आणि तो भारतातला भेदभाव काढून टाकण्याचं महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे आपल्याला सर्व प्रकारचं त्याच्यामध्ये स्वातंत्र्य देण्यात आलं. पण स्वातंत्र्य आपल्या सगळ्यांना आहे, पण ते स्वातंत्र्य एका मर्यादेमध्ये आहे. आता समजा मी घरी गेलो, तुम्ही कल्पना करा की तुम्ही घरी गेलात, सगळे आई वडील झोपले छानपैकी, 11 साडे 11 वाजलेत आणि तुमच्या मनात आलं की 12 वाजता आपण मोठ्यानं गाणं लावायचं आणि नाचायचं आपल्या घरामध्ये. असं चालेल का? त्यामुळे तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्यावरती बंधन आहे. काय बंधन आहे? घरामध्ये त्रास कोणाला नाही झाला पाहिजे, आई वडिलांना त्रास झाला नाही पाहिजे, हे बंधन आहे का नाही? तसं या सर्व स्वातंत्र्यावरती बंधन आहे की तुमच्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावरती बंधन येता कामा नये किंवा त्यांची अडचण होता कामा नये. आपण करतो का बरं असा विचार? सांगा बरं. हां, तर आपण असा विचार केला पाहिजे की आपल्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याच्या अधिकारांच्यावरती बंधनं येता कामा नयेत याचा आपण विचार केला पाहिजे. आणि घटनेमध्ये दुरुस्त्या पण होत गेल्या, जवळपास 100पेक्षा जास्त दुरुस्त्या आजपर्यंत झाल्या. त्यातली 42वी घटना दुरुस्ती 1975मध्ये झाली, 76मध्ये झाली. त्याचं अतिशय महत्त्व आहे वेगवेगळ्या कारणांनी, परंतु त्याचं महत्त्व असं आहे की त्या 76मधल्या घटना दुरुस्तीनी 42व्या घटना दुरुस्तीनी कर्तव्यांची यादी दिली. आत्ता मगाशी ज्या विद्यार्थ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये कर्तव्य पण फार महत्त्वाची आहेत. कर्तव्य काय आहेत? आपण आपल्या देशाचा मान ठेवला पाहिजे. देशाचा मान ठेवायचा म्हणजे कुठे? देश कुठे आहे नेमका? देशाचा मान ठेवायचा म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाचा मान ठेवायचा. देशाचा मान ठेवायचा म्हणजे आपल्या राष्ट्रगीताचा मान ठेवायचा. देशाचा मान ठेवायचा म्हणजे आपल्या देशामध्ये जे निवडून आलेले लोक आहेत किंवा जी सगळी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा मान ठेवायचा. हे आपण कर्तव्य म्हणून स्वीकारलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण कर्तव्य म्हणून स्वीकारलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यामुळे अधिकारांचा विचार करता करता आपण या कर्तव्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. नाही तर नुसता अधिकार आहे पण कर्तव्य नाही, असं चालेल का? नाही. आता तुमच्या सगळ्यांचा अधिकार आहे. आई वडिलांनी तुम्हाला जेवायला घातलं पाहिजे, हा तुमचा अधिकार आहे की नाही? बरोबर. पण तुमचं कर्तव्य काय आहे सांगा बरं? विद्यार्थी म्हणून तुमचं कर्तव्य काय आहे? विद्यार्थी म्हणून तुमचं कर्तव्य काय आहे? शाळेमध्ये नियमित येणं, शाळेचा अभ्यास नियमित करणं. मी शाळेला बुट्टी मारीन, अभ्यास करणार नाही, नुसताच दंगा करीन, नुसताच खेळीन, नुसताच आरडाओरडा करीन, पण तू रोज मला जेवायला वाढ, असं चालेल का? नाही. तसं स्वतंत्र भारताच्या नागरिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की अधिकार महत्त्वाचे आहेतच, त्याच्यात वादाचा मुद्दा नव्हेच, परंतु त्याचबरोबर कर्तव्य देखील महत्त्वाचे आहेत. ह्या दोघांचा एक संगम आपल्याला घेऊन चाललं पाहिजे. दोघांच्यामधलं संतुलन आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही राज्यघटना ज्या वेळेला आपण आणतो त्यावेळेला आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्यापैकी जे विशेषतः 9वी आणि 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना माझी सूचना अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं भाषण केलं आहे घटना समितीमध्ये, ते आहे 25 नोव्हेंबर 1949ला भाषण केलं आहे. आपण जरूर ते भाषण काढा मुळातनं. ते इंटरनेटवरती उपलब्ध आहे, आपल्या ग्रंथालयामध्ये कदाचित ते पुस्तक असले त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. नाहीतर तुमच्या शिक्षकांना सांगा
मराठीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये, तुम्ही म्हणाल त्या भाषेमध्ये आहे. ते भाषण काढा आणि ते भाषण तुम्ही मुळातनं सावकाश वाचा. एक परिच्छेद वाचायचा, 2-5 मिनटं त्याच्यावरती विचार करायचा. असं करत 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 तुम्ही ते भाषण वाचा आणि तुम्हाला लक्षात येईल की या महान राष्ट्रभक्तांनी आपल्या सगळ्यांसाठी केवढं मोठं दिग्दर्शन करून ठेवलं किंवा केवढं मोठं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान मी 3 शब्दामध्ये सांगू इच्छितो आणि ते 3 शब्द आहेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. पण बाबासाहेब असं म्हणतात की स्वातंत्र्य आणि समता यांचा जर अनुभव सगळ्यांना यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती बंधुता आहे. बंधुता म्हणजे काय हो? आपण शाळेत येतो, रोज सकाळी परिपाठाला आपण प्रतिज्ञा म्हणतो. काय म्हणतो प्रतिज्ञा? भारत माझा, सारे भारतीय माझे. आता हे बांधव आहेत, आपण मनापासनं म्हणतो का? मनापासनं वागतो का? आपला जर भाऊ असेल तर आपल्या आईनं स्वयंपाक केला आणि आपला आवडता पदार्थ केला. आपण अशी कल्पना करूया की आपल्या आईनं आपला आवडता पदार्थ केला. मी उदाहरणासाठी नाव घेतोय, तुम्ही पदार्थाचं ते वेगवेगळं नाव. समजा आपल्या आईनं सणावाराचा दिवस आणि गोड छान पुरणपोळ्या केलेल्या आहेत. आईनं सांगितलं की ह्या 4 पुरणपोळ्या 2 मुलांसाठी केल्या. मी मोठा आहे घरामध्ये, मी काय केलं? दांडगाई केली आणि 4ही पुरणपोळ्या एकट्याने खाऊन घेतल्या, लहान भावाला दिल्या नाहीत. चालेल का असं? असं मी का करत नाही? कारण तो माझा भाऊ आहे, त्याला पण पुरणपोळी मिळाली पाहिजे म्हणून मी त्याला खायला घालतो. हे का घालतो? असा नियम कुठं लिहिला आहे का? नाही लिहिलेला, पण करतो कारण तो माझा भाऊ आहे म्हणून मी तसं त्याच्याशी वागतो. तसं देशामध्ये कोणतीही गोष्ट घडली तर आपल्याला विचार करायला पाहिजे की याचा परिणाम आपल्या दुसऱ्या भावंडावरती होणार आहे आणि त्या भावंडांवरती जो परिणाम होणार आहे त्या परिणामाप्रमाणे आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि तशाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. असं जर आपण वागत राहिलो तर आपला देश हा समर्थ होणार आहे आणि तो जगामध्ये अतिशय मोठा होणार आहे. आणि त्या जगामध्ये मोठा होण्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना आपल्याला वाटा उचलायचा आहे. आपली राज्यघटना अस्तित्वात येऊन म्हणजे ती आपण स्वीकारून देखील यावर्षी 75 वर्ष झाली. बरोबर झाली का 75? हां, कधी स्वीकारली आपली राज्यघटना? मगाशी मी तारीख सांगितली, 26 जानेवारी 1950 आणि आज यावर्षी 26 जानेवारी 2025 म्हणजे किती वर्ष झाले? 75 वर्ष झाले का नाही? आता पुढच्या 25 वर्षामध्ये जे काही करायचं आहे तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे. आता माझ्यासारखे माझ्या वयाचे जे सगळे लोक आहेत ते हळूहळू आम्ही आता तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहोत. म्हणजे त्यात आमचं कर्तृत्व काही नाही, योगायोगानं आम्ही तुमच्या आधी जन्माला आलो. नाही तर आम्हाला जर चॉईस दिला असता तर आम्ही तुमच्यानंतर जन्माला आलो असतो, कारण जास्त लेटेस्ट मोबाईल, लेटेस्ट AI, लेटेस्ट सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या असत्या, हो की नाही? तर या पुढच्या 25 वर्षामध्ये आपल्या स्वतंत्र देशाला समर्थ बनवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्याकडे आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी, आपल्या पूर्वसुरूंनी, आपल्या नेत्यांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपला देश आपल्याला स्वतंत्र करून दिला आणि आता आपल्याला तो काय करायचा आहे? समर्थ करायचा आहे. स्वतंत्र भारत आहेच, पण आता कसा करायचा आहे? समर्थ भारत करायचा आहे. तो समर्थ भारत करण्यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त कष्ट, प्रयत्न, त्याच्यासाठी त्याग आणि सगळ्या गोष्टी, खटपट, हे सगळं आपण करायचं आहे. तो संकल्प या संविधान दिनाच्या निमित्तानं आपण ठेवूयात. सर्वांशी आपण बंधुतेनं वागण्याचा मनामध्ये संकल्प करूयात असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.